नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. आमच्या घरील विठुरायाच्या पूजेची तयारी आम्ही केलेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगते काय काय तयारी केली आहे. तर विठुरायाला आवडणाऱ्या तुळशी, त्या तुळशीचा आपण हार केलेला आहे. इथे हे चंदन, बुका, ह्या दूध आहे आपण अभिषेकासाठी. नंतर विठुरायाला मी वस्त्र आणि दागिने घालणार आहे ते. हा फळांचा नैवेद्य, हे आपण कापुराचं त्यांना पूजेनंतर आपण दाखवणार आहोत. हे टाळ आहेत. तर आता सुरुवात करूया पूजेला. माऊली 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 माऊली. माऊलीला आपण दुधाने अभिषेक करत आहोत. माऊली माऊली माऊली. माऊलीच्या ओढीने वारकरी वारीमध्ये समाविष्ट होतात. त्यांना पावसाची ना कोणत्या त्रासाची कशाचीही तमा न होता तल्लीन होऊन माऊलीच्या ओढीने पंढरपुराकडे चालत जातात. आणि हा वारसा आता आपल्या तरुण पिढीने देखील सुरू ठेवलेला आहे. यावर्षी तर वारकऱ्यांमध्ये आपल्याला वाढच झालेली दिसेल. परदेशी पाहुण्यांना देखील याचा आता वेळ लागलेला आहे. बरेच परदेशी पाहुणे वारीमध्ये समाविष्ट होतात. जे नोकरी करणारे आहेत त्यांना समाविष्ट होता येत नाही वारीमध्ये पूर्ण वेळ. पण शनिवार रविवारचा वेळ मिळाला तर 2 दिवसासाठी का होईना, पण माऊलीसाठी ते वारीमध्ये समाविष्ट होतात. आणि हो, आपण सोशल मीडियाला बरंच नावं ठेवतो, पण ह्या सोशल मीडियातून तरुण पिढीने माऊलीचे फोटो, वारीचे फोटो यामधून बरेच प्रबोधन केलेलं आहे. आणि त्यामुळे नवीन पिढीला त्याचं महत्त्व समजलंय. आपली वारकरी संप्रदायाची परंपरा समजली आहे. माऊलीच्या कानाजवळ आपल्याला हे असे 2 मासे दिसतील. तर त्याच्या मागची कथा अशी सांगितली जाते की एक मच्छीमार, तो माऊलीचा भक्त होता आणि त्याला माऊलीला भेटायचं होतं. पण आता काय करायचं, भेटायचं तर आपण खाली हाताने जाऊ शकत नाही ना. मग त्याच्याकडे असलेले त्याने जे त्याला मासे मिळाले होते त्याच्या जाळ्यामध्ये, तर ते 2 मासे घेऊन तो माऊलीच्या भेटीला गेला. पण अशा परिस्थितीत त्यांना कोणी आतमध्ये सोडायला कबूल नाही. मग तो नाराज झाला. तो तिथेच उभा राहिला. आता काय करायचं, माऊलीला तर भेटल्याशिवाय मी जाणार नाही, असा त्यानेही प्रण केला. मग माऊलीने बघितलं, आपला भक्त दारात उभा आहे. जसं पुंडलिकासाठी विठेवर उभा राहणारा आपला विठुराया त्या मासेमारांना भेटण्यासाठी बाहेर आला. आणि त्याने त्याला 2 मासे जे पकडलेले होते ते अर्पण केले. आणि विठुरायाने देखील प्रेमाने त्याचा स्वीकार केला आणि आपल्या कानामध्ये त्याने ते धारण केलेले आहेत असं बोललं जातं. विठू माऊलीला चंदनाचा टिळा अति प्रिय आहे. पिवळं पितांबर कैसे गगनी झळकले. आणि हा बुका आपल्याला प्रत्येक वारकऱ्यांच्या
कपाळावर तो दिसून येईल. आणि तुळशीबद्दल विठुरायाला विशेष आकर्षण म्हणजे त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या गजऱ्यामध्ये मी तुळशी लावून घेतल्यात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. रुक्मिणी मातेला साडी नेसूया. विठुराया, मी मनोभावे तुझी सेवा केलेली आहे, मान्य करून घे आणि सर्वांना सुखी ठेव. तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे सर्वांवर. माऊली माऊली. ही बघा आपली उपवासाची थाळी आज तयार केली आहे मी. आता इथून सुरुवात करूया. हा भाजणीचा डोसा, उकडलेले रताळे, खजूर, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, साबुदाण्याची खीर, दही, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, चटणी आणि हे साबुदाणा वड्याच्या मिश्रणातनं मी अप्पे केलेले आहेत. कारण कधी कधी आपल्याला एवढं तेलकट नको असतं, त्यामुळे अप्पे छान कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पण ट्राय करा. आणि हे साबुदाण्याचं थालीपीठ. रामकृष्ण हरी मंडळी, माझा जर पूजेचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल
तर वर्ल्ड ऑफ स्मितल या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माऊली माऊली माऊली.